हाय, कसे आहात सगळे. स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला ना मगाशी अमित म्हणाला, श्रद्धा मला भूक लागली आहे, आज आपण रेसिपी शूट करतो राईट. तर तो म्हणाला मला भूक लागली आहे, तू सारखं सारखं हाय कसे आहात सगळे, हाय कसे आहात सगळे सारखं सारखं बोलू नकोस, एकदाच बोल आणि व्हिडिओ कंटिन्यू कर. मध्ये काही असे एरर्स झाले तरी चालतील, पण प्लीज रिपीट करू नको. मला भूक लागली आहे, मी उपाशी राहील दिवसभर. तर आज आपण जे काही मी बोलणार आहे ते एकदम अजिबात मी कुठेही ब्रेक न घेता, किती चुका झाले तरी माझं बोलणं मी कंटिन्यू करणारच आहे. सो चलो, आज आपण रेसिपी बघतोय. पावभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला वाटेल पावभाजीमध्ये काय आहे असं, एवढं काय आहे त्याच्यामध्ये, रॉकेट सायन्स आहे, आम्हाला तर सगळ्यांना करता येते पावभाजी, बरोबर आहे तुमचं. पण तरी अशा कितीतरी मुली आहेत, कितीतरी बायका आहेत किंवा मुलं आहेत फॉर दॅट मॅटर, की त्यांना पावभाजी नाही बनवता येत. पावभाजी बनवणं म्हणजे त्यांना फार मोठं दिव्य वाटतं किंवा खूप चॉपिंग कटिंग त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना तो पदार्थ खूप मोठा वाटतो, लांबलचक वाटतो. तर तशा लोकांसाठी ही रेसिपी मी घेऊन आली आणि मला असं वाटतं की खूप छोटे छोटे डिटेल्स मी त्यांना दिले पाहिजे, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल, हे लक्षात येईल की पावभाजी बनवणं हे तितकं अवघड नाही आहे, सोपं आहे उलट, आणि वन पॉट रेसिपी म्हणायलासुद्धा त्याला हरकत नाही आहे. सो चलो आपण पटकन किचनमध्ये जाऊयात, वेळ न वाया घालवता. पण माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. बघा आता इथे 1:15 वाजलेला आहे, मला 2पर्यंत माझं जेवण बनवून अमितला जेवायला बोलवायचं आहे. नाही ते कटिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सो जसं मी तुम्हाला दाखवलं मगाशी, इथे माझी सगळी तयारी करून झालेली आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल, कारण ऑफकोर्स आपल्याला बोलायचं आहे एकमेकांबरोबर. फ्लॉवर पण मी ऑलरेडी चिरून घेतला. मला असं वाटलं मी तुम्हाला आधी दाखवावं का की फ्लॉवर आणि कॅप्सिकम कसं चिरतात, पण म्हटलं नाही, मध्ये खूपच बेसिक वाटेल. पण अगदी तुम्हाला तसे सुद्धा डिटेल्स हवे असतील ना तर मला कॉमेंट करून सांगा, पुढे मी कधी तुम्हाला दाखवेनच. तर एक साधारण एवढ्या साईजचा फ्लॉवर मी घेतलेला आहे, ठीक आहे, जो जनरली मार्केटमधनं आपण घेऊन येतो. एक खूप मोठी साईज असते जम्बो साईज आणि एक छोटी साईज असते. तर छोट्या साईजचा फ्लॉवर मी आमच्या दोघांसाठी पावभाजी बनवणार आहे. तर तितका मी आणला होता मार्केटमधनं आणि तो ना मी स्वच्छ धुवून, त्यामध्ये कीड तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आपण चेक करतोच, तसंच करायचं आहे. आणि त्यानंतर जितका बारीक होईल ना तितका बारीक फ्लॉवर आपल्याला चिरायचा आहे. बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे, कारण इव्हेंच्युअली आपण ते सगळं मॅश करणार आहोत, त्यामुळे त्यांना बारीक चिरणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा, बटाटा, एक मोठ्या साईजचा बटाटा आणि एक फ्लॉवर कॉलीफ्लॉवर, हे दोन्ही गोष्टी मी बारीक चिरून त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. आता यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, मटार. आता हा मटारांचा सीझन आहे, पण तरीसुद्धा मटार काय मी मार्केटमधून विकत आणले नव्हते, मला मिळालेच नाही मार्केटमध्ये कुठे. तर मटाराचं कडधान्य माझ्याकडे होतं. तर हेच मटार आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. रात्रभर मटार मी भिजत ठेवले, सकाळी 2-3 पाण्याने स्वच्छ पुन्हा धुवून घेतले आणि आता हे मस्तपैकी असे मटार आपल्याला किती घालायचे मी तुम्हाला दाखवते. एक मूठ घातली, दुसरी मूठ घातली, तिसरी मूठ. आता मटार वगैरे ना आपण अगदीच अंदाजाने, आणि ही चौथी, ठीक आहे, मटार वगैरे आपण अगदीच अंदाजाने घालू शकतो, कारण की मटार पावभाजीमध्ये असाही छानच लागतो. सो तुम्ही बघू शकता मी इथे काय काय मिक्सरला कुकरला लावलेलं आहे. एक कॉलीफ्लॉवर बारीक चिरून, एक अख्खा मोठ्या साईजचा बटाटा बारीक चिरून, आणि त्याचबरोबर मी 4 मूठ मटार तुमच्या समोरच मी घेतलं. जवळजवळ 1 मोठी वाटी मटार आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सो आता यात आपल्याला पाणी घालून याला शिजवून घ्यायचं. पाणी यामध्ये बिंदास घाला, जितकं घालायचं तितकं. ऑफकोर्स ओव्हरफ्लो करू नका. मिक्सरला लावतोय, सॉरी कुकरला लावतोय आपण, मिक्सरच माझ्या तोंडात येतं, आय डोंट नो बाय. तर चला, आपले हे सगळे जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे भिजतील इतकंच पाणी, इतक्याच लेवलचं पाणी मी यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता आपण कुकर लावणार आहोत. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून घ्या. हळद घालायची असेल तुम्ही हळद पण घालू शकता, पण मी युजली नाही घालत हळद. तर आता पटकन कुकर लावायचं आहे आपल्याला. एकीकडे आपलं कुकर होणार आहे, एकीकडे आपला कांदा, ढोबळी मिरची हे सगळं आपलं परतलं जाणार आहे. आता एकीकडे आपलं कुकर होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पुढची कृती करायला घेणार आहोत लागोलाग. तर आपण ह्या भांड्यात पावभाजी करणार आहोत. हे माझं खूप फेवरेट असं भांडं आहे, माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं. तर म्हणजे घरात कसं होतं ना आपल्याकडे, माझ्याकडे म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा
एकदम कमी प्रमाणात भांडी होती. मीच ठेवली होती कमी अशी भांडी आणि ती सुद्धा माझ्या सासूबाईंनीच दिली होती मला. पण मीडियम साईजची आणि छोट्या साईजची आणि एकदमच छोट्या साईजची अशी भांडी होती माझ्याकडे. मोठ्या साईजचं भांडं माझ्याकडे नव्हतं, जेणेकरून कधी जास्त माणसं घरी आली, पाहुणे आले तर मोठं भांड्या जेवण बनवायला असं मोठं भांडंच माझ्याकडे नव्हतं. तर माझ्या सासूबाईने माझ्यासाठी हे भांडं घेतलं. हा एक पॅन आहे ॲल्युमिनियमचा आणि छान आहे खूप. मला खूप कन्व्हिनियंट वाटतं. म्हणजे याच्यामध्ये मी बिर्याणी बनवते, पावभाजी बनवते, चिकन करी. म्हणजे जेव्हाही खूप पाहुणे माझ्याकडे येतात तेव्हा मी सगळा स्वयंपाक यामध्ये करते. पण आज काही माझ्याकडे पाहुणे वगैरे येणार नाही आहेत, मी आणि आम्हीच आहोत. पण तरीसुद्धा आज मी विचार केला की आपण ह्या भांड्याचा वापर करू, कारण पावभाजी आपण थोडी जास्त प्रमाणात बनवणार आहोत. मगाशीच सांगितलं होतं की पावभाजी थोडी जास्त प्रमाणात बनवू, कारण की त्याला रात्री पण पावभाजीच खायची, त्यामुळे म्हणून मी विचार केला की आपण मोठ्या भांड्याचाच वापर करूया. सो चला आता कृतीला आपण सुरुवात करू. आता या स्टेजलाच बरेच जण यामध्ये बटर घालतात, पण मी बटरचा वापर आता फोडणीसाठी नाही करत. मी फक्त तेलच वापरते. बटर असंही फोडणीमध्ये घातलं तर त्याची इतकी काही वेगळी अशी चव येते असं मला वाटत नाही. बटर वरून घातलं तर त्याची भाजीला चव येते असं मला वाटतं. चला तेल यामध्ये घालून घेते. तेल घालताना तुम्ही बघितलं मी अजिबात छोटा हात घेतलेला नाही आहे, व्यवस्थित तेल वापरलेलं आहे मी. आणि इथे जसं तुम्ही पाहिलं टोमॅटो काही मी चॉप करून ठेवले, म्हणजे डाईस करून ठेवलेले आहेत, मोठे मोठेच तुकडे कापलेत. 4 मीडियम साईजचे टोमॅटो मी वापरलेले आहेत आणि त्यांची आपण प्युरी बनवून घ्यायची. टोमॅटो पावभाजीमध्ये आपण बारीक चिरून कधीच वापरत नाही, आपण त्याची प्युरी बनवून घेतो. आणि त्याचबरोबर एक 2 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला होता, डाईस करून घेतला होता. आणि 2 लसूण, अख्खे लसूण, तर एवढ्या लसणाच्या पाकळ्या पण मी घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं. आता तेल आपलं तापलेलं आहे. बरीच जण जिरं घालतात यामध्ये, पण जिरं मला इतकं आवडत नाही. म्हणजे मला ते दाताखाली आलेले त्याचे ते जिऱ्याचे कण मला आवडत नाही, म्हणून जिरं मी कधीच वापरत नसते पावभाजी बनवताना. मी सरळ आता यामध्ये कांदा घालणार आहे. कांद्याबरोबरच आपण सिमला मिर्च पण आत्ताच घालायची आहे. 2 मोठ्या साईजच्या सिमला मिर्च मी घेतल्या होत्या. 2 मोठ्या साईजचे कॅप्सिकम मी बारीक कट करून घेतले. 3 मोठ्या साईजचे कांदे आणि त्याला 2 कॅप्सिकम असं मी प्रमाण ठेवलेलं आहे. तर ते सगळं दोन्ही गोष्टी मी बारीक इथे चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण याला मिक्स करूया. तेलामध्ये छान परतवायचं आहे. आपला कांदा आणि आपली भोपळी मिरची तेलामध्ये व्यवस्थित शिजलं पाहिजे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पावभाजी खाताना कांदा आपल्या दाताखाली आलेला आपल्याला नको आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच आपल्याला छान हे परतून घ्यायचे, शिजवून घ्यायचे तेलामध्ये. मी झाकण ठेवते आणि हे होईपर्यंत आपण आपल्या टोमॅटोची प्युरी करून घेऊया. तर आपली इथे टोमॅटोची प्युरी मस्तपैकी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला मी एक छोटंसं रिव्हिजन देते. 4 मीडियम साईजचे टोमॅटो मी घेतले होते. त्यामध्ये 2 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घातला होता आणि एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या यामध्ये मी घातल्या होत्या. ठीक आहे. आणि याची आपण छान अशी प्युरी करून घेतलेली आहे. आता आपण बघूयात आपला कांदा आणि आपली सिमला मिरची कितपर्यंत शिजली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, कांदा आपला गुलाबीसर झालेला आहे. ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत ह्या 2 गोष्टी, हे 2 जिन्नस. आता या स्टेजलाच आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. आणि टोमॅटोची प्युरी बघा ही अशी दिसते. ठीक आहे. तर टोमॅटोची प्युरी यामध्ये आपण घालून घेऊयात. आणि ऑफकोर्स हे आपल्याला काहीही वाया जाऊ द्यायचं नाही आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. गरम पाणी घालत असते मी पावभाजी करताना, तर ते आपण नंतर करूयात. आधी सध्या आपण हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी कॅमेरा लांब ठेवते आणि तुम्हाला पटापट मी कृती आपली दाखवते. जेव्हा आपण असं पसरट भांडं घेतो ना, तेव्हा कुठल्याही भाज्या या खूप पटापट शिजतात. हे मी नोटीस केलं, कारण की त्यांना भरपूर स्पेस मिळते ना, छान अशी मोकळी स्पेस मिळते कांद्याला किंवा इतर काही भाज्यांना. जितकी कढई आपली अशी कमी काय म्हणतो आपण छोटी असेल ना,
तितका कांदा टोमॅटो परतायला वेळ लागतो आणि जितकी कढई आपली अशी पसरट असेल आपलं पॅन, अजून एक 2 शिट्ट्या घेणार आहोत आपण. 3 शिट्ट्या ऑलरेडी झालेल्या आहेत. माझ्या कुकरला थोडा टाइम लागतो त्यामुळे मी थोडा जास्त शिट्ट्या घेते. पण तुम्हाला जर खात्री असेल की तुमच्या कुकरला अगदी 2-3 शिट्ट्यांमध्येच बटाटा आणि वाटाणे हे जर का शिजणार असेल, अगदी मशी होईपर्यंत शिजणार असेल तरच 3 शिट्ट्या घ्या. नाहीतर मग थोड्या जास्त शिट्ट्या घेतल्या तर त्यात काही नुकसान नाही आहे. उलट आपलं काम सोपं होतं कारण आपल्याला त्याला जसं मी म्हटलं इव्हेंच्युअली त्याला मॅशच करायचं आहे समजा आपल्याला. तर हे भांडं आता मी जरा बाजूला ठेवणार आहे. यामध्ये लगेचच मी पाणी वगैरे घालणार नाही आहे कारण की आधी आपल्याला आपली टोमॅटोची प्युरी, कांदा आणि कॅप्सिकम हे छान असं शिजवून घ्यायचं. त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईल आणि तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. जवळजवळ 10 मिनिटं तरी मी याला परतून घेतलंय स्लो गॅसवरती. हे याचं तेल बऱ्यापैकी आता सुटलेलं आहे आणि मगाशी पातळसर दिसत होती पण आता याचं मॉइश्चर जे आहे ते बऱ्यापैकी गेलेलं आहे, कमी झालेलं आहे म्हणजे. तर आता या स्टेजला यामध्ये आपल्याला मसाले, कोरडे मसाले आपले घालून घ्यायचे आहेत आणि ते काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी तर आपल्याला हा पावभाजी मसाला मार्केटमध्ये मिळतो, घरातसुद्धा अवेलेबल असतो. तर पावभाजी मसाला मी किती घालते तुम्हाला मोजून सांगते. हा पोहे खाण्याचा चमचा, ठीक आहे. मी खूप अंदाजाने करत असते युजली, पण आता तुम्हाला दाखवायला म्हणून मी 2च चमचे आहे याच्यामध्ये. तेव्हा आपण सगळ्यात मसाला घालून घेऊ. तर हे ना, हे 10 रुपयांचं पाकिट आहे जे मार्केटमध्ये बाहेर मिळतं. तर हे अख्खं 10 रुपयांचं पाकिट आपल्याला वापरायचं आहे. अगेन डिपेंड करतं किती क्वांटिटीची पावभाजी आपण बनवतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की अमितने मला सक्त ताकीद दिली होती की रात्री पण त्याला पावभाजीच खायची आहे. त्यामुळे त्याने मला आधीच सांगितलं होतं जरा जास्त प्रमाणातच पावभाजी बनव, कंजूसी करू नकोस, थोडं बनवू नकोस. कारण मी ना जेवण जरा लिमिटेडच बनवत असते, उगाच ते शिळं पाकं राहायला नको. त्यासाठी मी अशा विचाराने मी कायम जेवण कमीच बनवत असते. माझा हात कमीच असतो जेवण बनवताना. तर त्याने मला मगाशी सांगितलं की पावभाजी ना जास्त बनव कारण मला रात्री पण पावभाजीच खायची. तर आता एक आपण अंदाजाने पकडून चालूयात की मी रात्री ऑफकोर्स त्याच्यावर मी पण पावभाजी खाणार. तर जवळजवळ 4 माणसांची पावभाजी आता मी इथे बनवते असं आपण पकडून चालूयात. तर 4 माणसांसाठी किती जिन्नस लागतील आणि किती पावडर आपल्याला लागणार, म्हणजे संपूर्ण 10 रुपयाचं पाकिट जे बाहेर मिळतं पावभाजीचं ते मी इथे अख्खं वापरलेलं आहे, राईट. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. लाल तिखट मी अगेन जसं तुम्ही पाहिलं लाल तिखट आणि हळद मी अंदाजे घालून घेतली आहे. पण हळद तुम्ही 1 चमचा वापरू शकता, लाल तिखट 2-3 चमचे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही अगदीच वापरू शकता. आम्ही तिखट कमी खातो त्यामुळे मी 2 चमचेच लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळं छान परतून द्यायचं. एकीकडे मी कुकर पण बंद केलेला आहे. जवळजवळ मी 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत कारण जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या कुकरला शिट्ट्या जरा जास्तच लागतात त्यामुळे. सो चला ऑलमोस्ट आता होतं चालेल. हे बघा आपला बटाटा, आपला फ्लॉवर आणि आपला वाटाणा छान शिजलेला आहे. पाणी मी आत्ता वरून ॲड केलं होतं कारण पाणी आपल्याला घालावंच लागतं ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आपण ह्याला नुसतं असं मिक्स करून घेतलं आहे तर खरं, पण ह्याला मॅश करायला शेवटी लागतो तो पावभाजी मॅशर. इतक्यांदा आयुष्यात पावभाजी बनवली पण ह्याला काय म्हणतात, पावभाजी मॅशर ना, मला माहिती नाही. चला त्याला छान हळूवार असं मॅश करून घ्या, नाहीतर ते गरम गरम चटके वगैरे बसतील हाताला. याच्या भरपूर वाफा बाहेर येत असतात, हात भाजेल तुमचा, त्यामुळे जरा सावकाश. ॲक्च्युली हे जे पावभाजी मॅशर जे माझ्याकडचं आहे ना, हे वुडन, हे तेवढं काही कामाचं नाही आहे. जे स्टीलचे असतात बघा, ज्याला असे होल असतात, ते खूप चांगलं असतं, ते युजफुल असतं. हे ॲक्च्युली काही युजफुल नाही आहे. तरी चला काम चलाऊ आहे ना. तर हे बऱ्यापैकी मॅश झालेलं आहे. आणि ना बाकीची भाजी म्हणजे जेव्हा आपण यामध्ये घालतो ना हे सगळं, तेव्हा ते बरोबर शिजून जातं सगळं. व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेलं आहे. आता सिम्पली हे आपल्याला यामध्ये घालायचं. जवळून दाखवते तुम्हाला.
येस की तेल सुटलेलं आहे. कांदा आणि शिमला मिरचीला सगळे मसाले पण छान शिजलेत आपले जे आपण घातले होते ते. आता ही परफेक्ट स्टेज आहे. दिस इज द राईट स्टेज टू पुट दिस. आरामात मी जरा लांबून कॅमेरा लांब ठेवते, थांबा. जवळून शहाणपणा करून मी जवळून दाखवायला गेले. एका हातात कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने नाही करता येत. ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, प्रॉपर एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. आणि त्या पुढची कृती मी तुम्हाला दाखवते. काय बोलतो हे ना भाजीमध्ये शिजून जाणार सगळं. शिजलं की ते प्रॉपर स्मॅश होणार असेल. हो, आणि हे ऑलरेडी भरपूर स्मॅश झाले, त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं. पेस्ट नाही बनवायची आपल्याला, पावभाजी बनवायची. थोडंफार दाबू की नको दाबू? हे ना खूप डेंजरस असतं असं उडतं. कर, तुला करायचंय तर तुझी मजा म्हणून कर. मला माहिती आहे तुला करायचंय, तुला मजा वाटते करायला. एवढा मोठा तवा घेशील ना? हा, काय म्हणतोस? झालं? असं बस बस करा. मी बस झालं. त्यात मला पाणी घालायचं अजून, ते शिजणार आहे चांगलं. अमितला ना ही अशी छोटी मोठी कामं करायला खूप आवडतात. असं मॅश करणं किंवा बटाटे सोलणं किंवा अजून काय आवडतं. अशी कामं त्याला करायला खूप आवडतात, म्हणून तो आवर्जून येऊन करतो. झालं? हां, ठेवून दे. थँक्यू. मला माहिती आहे भूक लागली, तुला काय, मला पण भूक लागली. हे शिजत राहील तोपर्यंत आठवतं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये मी गरम पाणी घालून ते पाणी यात ॲड करणार आहे. तर ही कृती, ही स्टेप आता आपण करणार आहोत. भांड्यात गरम पाणी आधी करून घ्यायचं आहे मला. पाणी एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत ना एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. मला ना खूप, म्हणजे जेव्हा मी कुकिंगमध्ये नवीन कुकिंग शिकत होते तोपर्यंत मला पावभाजी हा पदार्थ म्हणजे खूपच मला असा मोठा वाटायचा, राडा वाटायचा मला बेसिकली पावभाजी म्हणजे. कारण मी आणि माझी बहीण लहान असताना ना आमचे कितीतरी वाढदिवस ऑफकोर्स घरातच सेलिब्रेट व्हायचे. त्यावेळी हॉल वगैरे असं काही प्रकार नव्हता. एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधनं आहे मी. आणि माझी आई घरातल्या सगळ्या पाहुण्यांसाठी, भरपूर पाहुणे यायचे वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी, आणि माझी आई त्या सगळ्या पाहुण्यांसाठी ना पावभाजी बनवायची एकटीनेच. तर त्यावेळेस ऑफकोर्स तुम्ही इमॅजिन करा, एवढे म्हणजे 15-20 लोक माझ्या वाढदिवसाला, माझ्या बहिणीच्या वाढदिवसाला यायचे. आणि एवढ्या लोकांची पावभाजी एकटी बाई जेव्हा किचनमध्ये करते, आणि ते सुद्धा अगदी असं 1 RK आमचा फ्लॅट होता, तर किती ओटा असेल, किती किचन असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तर सगळा ओटा, संपूर्ण खालचं म्हणजे खालचं फ्लोरिंग सुद्धा सामानाने भरून जायचं. पावभाजी ऍक्च्युली असायची एवढीच, पण त्या व्यतिरिक्त त्याचा पसारा खूप असायचा इतर गोष्टींचा. तर पावभाजी ही मी फक्त माझ्या वाढदिवसालाच केलेली, करताना माझ्या आईला बघायचे युजली. त्यामुळे मला पावभाजी हा ना खूप अवघड असा पदार्थ वाटायचा. मला असं वाटायचं खूप पसारा लागतो पावभाजी करायला. पण ऑफकोर्स नंतर मला लक्षात आलं, हे जरा विचार केला तेव्हा मला कळलं की नाही, ॲक्च्युअल जी कृती आहे ती काही फार लांबलचक नाही आहे, इझी आहे. हां, ऑफकोर्स थोडा वेळ लागतो, पण तरी त्यातल्या त्यात इझी आहे. आता अशा खूप पावभाजीच्या रेसिपीज आहेत, म्हणजे 1 पॉट रेसिपी ज्याला आपण म्हणतो. कुकरमध्ये सगळ्या भाज्या, ह्या भाज्या ज्या आपण वेगळ्या शिजून घेतल्या, म्हणजे मी कॉलीफ्लॉवर, बटाटा आणि वाटाणे कुकरमध्ये शिजून घेतले, कांदा, भोपळी मिरची आणि टोमॅटो प्युरी यामध्ये शिजून घेतली, मग मी सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. तर तसं न करताना कुकरलाच सगळ्या गोष्टींची फोडणी देतात लोक. म्हणजे तेल घालतात, त्यातच सगळ्या भाज्या ओतून द्यायच्या आणि त्यातच त्या सगळ्या शिजवायच्या, आणि त्यानंतर कुकरमध्येच त्या भाज्या मॅश करून त्यातच सगळे मसाले वगैरे घालून पावभाजी, बटर वगैरे घालून पावभाजी रेडी होते. पण तुम्हाला जर ती पण तशा पण पद्धतीची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा. ऑफकोर्स मी तुमच्यासाठी नक्कीच शूट करेन. पण ही मी तुम्हाला ट्रेडिशनल पद्धत दाखवली ॲक्च्युली. म्हणजे माझी आई या पद्धतीनं पावभाजी बनवते, आणि पूर्वी या पद्धतीनंच पावभाजी बनवली जायची.
मी तुम्हाला हे सांगत होते की मला त्यामुळे फक्त त्या एका गोष्टीमुळे ना मला पावभाजी हा प्रकार खूप मोठा वाटायचा. म्हणजे मला भीतीच वाटायची पावभाजी करायची, म्हणजे राडा वाटायची. पण असं नाही आहे. ॲक्च्युली पावभाजी करणं खूप सोपं आहे. फक्त त्याला थोडीशी चिराचिरी लागते आणि त्यासाठी जर का आपल्या घरच्या माणसांनी आपल्याला मदत केली, जशी आम्ही मला मदत करतो, तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तर चला आता ना आपल्या ह्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. हा बेस झाला आपल्या भाजीचा, शिजलेल्या आहेत. आणि आता त्यामध्ये हे जे मिक्सरला जी टोमॅटो प्युरी लागली होती, भरपूर आहे ॲक्च्युली याला लागलेली टोमॅटो प्युरी, ती ऑफकोर्स आपण फेकणार नाहीच आहोत. तर ते आपल्याला यामध्ये आता ॲड करायचं आहे. भरपूर गरम पाणी आहे, मी हात नाही घालू शकत यामध्ये. जास्त पाणी घालू नका, भाजी आपण नंतर. आणि ना कसं असतं ना पावभाजीचं, पावभाजी थंड झाली की घट्ट होते, कारण त्यात खूप भाज्या असतात ना, तर त्या भाज्या सतत पाणी सोक करत राहतात. त्यामुळे पावभाजीची कन्सिस्टन्सी घट्ट होत जाते थंड झाल्यानंतर, रूम टेम्परेचरला आल्यानंतर. त्यामुळे बिंदास पाणी घाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ऑफकोर्स सर अगदी करी कन्सिस्टन्सीची भाजी करू नका. तर चला यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. एक जवळजवळ 10 मिनिटं लो फ्लेमवरती भाजी आपल्याला आपली शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून देते मी. झाकण थोडंसं जागा ठेवायची आहे वाफ बाहेर जाण्यासाठी. चला 10 मिनिटांनी भेटूयात आपण. चला भाजी आपली शिजेपर्यंत मस्त किचन ओटा आवरून घेतलंय. ओके, जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी पण तयारच आहे तशी. यामध्ये आपण आता ना मीठ घालून घेऊया. तर मीठ किती घालायचं आहे चवीनुसार, तुमची चव तुम्ही ओळखा आणि मीठ घाला. आता काही जण खूप कमी मीठ खातात, म्हणजे मला तर या टिफिन सर्व्हिसमुळे खूप समजलेलं आहे बघा. काही जण इतकं कमी मीठ खातात की नॉर्मल रोजचं मीठ सुद्धा त्यांना खूप वाटतं. काही जण इतकं जास्त मीठ खातात की त्यांना रोजचं मीठ त्यांच्यासाठी फारच कमी असतं. तर त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घाला. थोडीशी कन्सिस्टन्सी अजून पण लूज आहे, म्हणजे बघा थोडीशी पातळसर कन्सिस्टन्सी आहे. अजून एक 5 मिनिटं लो फ्लेमवरती याला शिजवून घ्यायला काही हरकत नाही. पण झाकण न ठेवता शिजवून घ्या. थोडं मीडियमवर ठेवते मी. ॲक्च्युली ना हे खूप स्प्लटर होतं आणि सगळीकडे टाईल्सवर इकडे तिकडे उडतं. तेच रिझन आहे की मी झाकण ठेवून शिजवून घेते त्याला. बट जाऊ दे, मी याला लो फ्लेमवरती ठेवते. चला भेटू 5 मिनिटं. कोथिंबीर नाही घातली. करून घालायची. कोथिंबीर ना शिजून जाते म्हणजे ती एकदम शेवटी जेव्हा गॅस बंद करतो ना तेव्हा घालायची असते. जरा भाजी टेस्ट कर ना. तू कर ना, कर ना, खा ना. अरे तू कर ना, तू टेस्ट करून तूच करतोस ना रोज. तू टेस्ट केली तर मला कळतं ना कशी झाली आहे. ठीक आहे. असू दे मी लावते. अरे थांब जरा, भाजी ठेव खाली. चांगली आली. आम्ही छान झाली आहे. ऑफकोर्स चांगली असेल, प्रश्नच नाही. परफेक्ट. सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्ही आता यामध्ये घाला. सिक्रेट इन्ग्रेडियंट घाला. साखर. साखरेने आपली भाजी गोड होणार नाही आहे. साखरेने टेस्ट एनहान्स होते. तर मी अगदी
अर्धा चमचा साखर यामध्ये घातली आहे. ठीक आहे, आणि गोड नाही होणारी भाजी साखरेने छान टेस्ट फुलते, एनहान्स होते. तुम्ही घालून बघा साखर भाजी. फायनल भाजी आपली तयार झाली आहे मस्त. अमित, मी तुला सर्व करायला भाजी इथे काढते आहे थोडीशी वाटी. सरक सरक. कशी आहे? परफेक्ट, छान. छान आहे ना? मसाले तिखट वगैरे पण नाही. तिखट नाही आहे. तिखट तर मी खूप तिखट कमी नाही. घातलंय. नाही, चांगलं. बंद करते आता मी गॅस. हो, बंद करू. ठीक आहे. फायनली हे बघा, मी आता तुम्हाला एक फायनल कन्सिस्टन्सी दाखवते. ही आहे आपली भाजी. आपल्या भाजीची फायनल कन्सिस्टन्सी. पातळ नाही आहे भाजी. जशी थंड होईल, जशी रूम टेम्परेचरला येणार, म्हणजे अगदी मी गॅस बंद केल्यानंतर लगेचच 10-15 मिनटात भाजी आपली घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एवढी तरी कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे गॅस बंद करताना. ठीक आहे. चला, आता यावरती मी मस्त कोथिंबीर घालून याला मस्त छान असं गार्निश करून घेते. चला, आपली सॅलडची प्लेट इथे तयार झाली आहे. आणि आता मस्तपैकी आपण कोथिंबीर घालूयात भाजीवरती. थोडीच घालूयात, थोडीशी मी ठेवली आहे इथे, आम्हाला नंतर प्लेटमध्ये घ्यायची आहे. सो इतकी कोथिंबीर इनफ आहे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही संपूर्ण रेसिपी पाहिली आहे, तुम्हाला माहिती आहे की मी कुठेही बटरचा वापर केलेला नाही आहे. तर आता ह्या स्टेजला तुम्ही बटर घालू शकता यामध्ये, तुम्हाला हवं तितकं अगदी. पण आपण नाही घालत आहोत ना अमित बटर. घालायचं भाजीमध्ये आता की प्लेटमध्ये घ्यायचं? इंडिव्हिज्युअल घेताना ते. ठीक आहे. आम्ही आमच्या प्लेटमध्ये आम्हाला जितकं बटर लागेल तितकं घेणार आहोत. अमितचे पाव पण इथे मस्त भाजून झालेले आहेत. भाजतो, अजून भाजतो. चला, आता आम्ही थोड्याच वेळात जेवायला घेतो आणि मग मी तुम्हाला भेटते. या प्लेट्स वापरणार आहे मी जेवणाची खायला. चला, आता मी सर्व करते पटकन. आम्ही भाजी इकडे सर्व करू की इकडे करू? मोठे कुठे? मला ना चालतं. अमितला आता या स्टेजला खूप भूक लागली. मला पण भूक लागली. कांदा वेगळा देऊ ना? हो, वेगळं. लिंबू देऊ? लिंबू देऊ? लिंबू साईडला. हो ना, म्हणजे हो हो हो. बटर घालू. ऍक्च्युली बटर शिवायच पावभाजी चांगली लागते ना आता खायला. मला आता रिअलाइज झालं. कुठली तुझी आहे? कुठली पण घे, एकच भाजी आहे ना. थोडं अजून नाही ना बटर, थोडंसं तुमची. ओके, चलो. जास्त बटर घेतलं ना, पावाला पण ऑलरेडी बटर आहे. स्पून्स. एक स्पून तिकडनं घे ना. इकडे आहे, इकडे. जेवायला बसलाय, प्रचंड भूक लागली. असेल जाऊ दे असू दे. आपण पसारा इग्नोर करू. हाऊ इज इट? रिफ्रेशिंग, खूप छान. थँक्यू. भाजी मेहनत रंग. तुला बोलता येत नाही एवढी तुला भूक लागली. जाऊ दे, जेव तू. मी तुम्हाला खाऊन दाखवते भाजी. मस्तपैकी असा लिंबू पिळायचा. आणि मी कांदा कधी भाजीवरती घालून खात नाही. मी असंच मस्त आल्या. तुला मी बाहेर जाऊन खाते, ते इथेच संपून टाकेन.